टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता मी उपस्थित आहे श्री बिल्डर अँड डेव्हलपर मध्ये, जे क्रडाई BNM रायगड नववा प्रॉपर्टी एक्झिबिशन आहे। आज थर्ड डे आहे या एक्झिबिशनचा। तर आमच्या सोबत बोलायला श्री बिल्डर अँड डेव्हलपरचे संपादक अमोल जरे सर आहेत। त्यांच्याकडनं विचारू घेऊया त्यांचा 2 दिवसाचा प्रवास हे कसा होता। सर काय सांगाल, आज तिसरा दिवस आहे एक्झिबिशनचा। ऑल ओव्हर 3 दिवसात तुम्हाला कसा रिस्पॉन्स आला इकडे, त्याबद्दल सांगायचं म्हटलं 3 दिवसामध्ये जो एक्सपिरियन्स जो आलेला आहे ना, एक 25-30 बुकिंग आतापर्यंत झालेले आहेत आणि याच्या मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे आहे की लोकांचा आपल्यावरती असणारा विश्वास, ट्रस्ट, आपली क्वालिटी, आपले प्रोजेक्ट, वेगवेगळे ऑप्शन, वेगवेगळ्या टाईपचे प्रोजेक्ट, त्यामुळे फार चांगला रिस्पॉन्स आपल्याकडे आलेला आहे। सगळ्यात जास्ती तुम्हाला कोणत्या एरियाचे हे इन्क्वायरीज आले? खास करून आपण इथे पुष्पकनगर आणि तळोजाकडून उतरलेलो होतो। जस्ट आपण पुष्पकनगरचे 10 प्रोजेक्ट इथे घेऊन आलेलो आहे। पुष्पकनगरसाठी पण फार चांगला रिस्पॉन्स आहे, तळोजासाठी पण फार चांगला रिस्पॉन्स आहे आणि सोबत करंजाडे आणि ओलवे पण चांगला आहे, काही विषय नाहीये। इकडे स्टार्टिंग रेट तुमचे जे प्रॉपर्टी आहे त्याची स्टार्टिंग किती आहे आणि एंड कुठपर्यंत होतो? स्टार्टिंग जर तुम्ही बघायला गेला तर 35 लाखापासून 1 BHK स्टार्ट आहे आणि 70 लाखापर्यंत 1 BHK आहे। 2 BHK जो आहे तो 60 लाखापासून स्टार्ट होतोय, तो 1.2 CR पर्यंत साधारण 2 BHK आहेत। वेगवेगळे लोकेशन आहेत, त्याच्यामुळे वेगवेगळे प्राइस आहेत त्यामध्ये, असा विषय आहे। नवी मुंबईमध्ये भरपूर वर्ष झाली चालू होतं की नवी मुंबई एअरपोर्ट येणार येणार येणार। आता फायनली एअरपोर्ट आला आहे, एक फेज चालू झाला आहे आणि आपला अटल सेतू चालू झाला आहे आणि दुसरा एरो सिटी नवी मुंबईमध्ये आपला रायगडमध्ये येते। म्हणजे बघायला गेलं की सगळी कनेक्टिव्हिटी हे नवी मुंबईमध्ये येणार बरोबर भविष्यात। बरोबर। आणि ते सगळं बघून प्रॉपर्टीमध्ये काय रेट अपडाऊन काय बघायला असं भेटलंय? नाही, तुम्हाला प्रॉपर्टीमध्ये रेट तर फार चांगले बघायला भेटतील। तुम्ही जर बघायला गेला ना की सगळ्यात मेन कनेक्टिव्हिटी आपल्या एअरपोर्टची आलेली आहे, त्याच्याबरोबर आपल्या पुष्पकनगरच्या लोकेशन वाईज नुसार तुम्हाला 5 मिनिटाच्या अंतरावरती तुम्हाला अटल सेतू आहे, तो आता नव्याने चालू झालेला आहे। पुष्पकनगरला नवीन स्टेशन होत आहे, पनवेल मार्केट जवळ आहे, तुम्हाला एक्सप्रेस हायवे जवळ आहे। सर्व गोष्टी अशा हाकी अंतरावरती आहेत। जे मुंबईचं अंतर जे अगोदर 1 तासाचं होतं त्यातून सेतूमुळे आता आपल्याला 20 मिनिटावरती आलेलं आहे। एअरपोर्टमुळे आता पूर्णपणे 10 मिनिटांमध्ये एअरपोर्ट आल्यामुळे आता तुम्हाला ते सगळ्या सुविधा फार झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये समजा तुम्ही येणाऱ्या 10-15 वर्षामध्ये आपण सांताक्रूझ बांद्रा लेवलला आपण पोहोचून जाऊ। मी प्रोजेक्ट बघतोय, हे दाखव जरा इकडे। हे प्रोजेक्ट मी बघतोय, हे कोणता प्रोजेक्ट आहे आणि कुठे हे कम्प्लीट झालेलं आहे की ह्याचं काम चालू आहे? काय हे प्रोजेक्ट, ह्याबद्दल जरा सांगा। हा, आपण तळोजा येते ना, मेट्रो कारशेडच्या बाजूला 20 एकरची आपली टाउनशिप आपण एक्वायर केलेली होती। त्याच्यामध्ये आपण आता टावर 2 आपण त्याच्यामध्ये लॉन्च केलेले आहेत। त्यापैकी टावर 1 ची आपली 30 माळी CC पूर्णपणे आलेली आहे, एक्सकॅव्हेशन कम्प्लीट झालेलं आहे आणि त्याच्या फुटिंग्स वगैरे चालू झालेले आहेत। फार चांगला प्रोजेक्ट G+34 चा प्रोजेक्ट आहे। 30,000 स्क्वेअर फूटच्या अमेनिटीज आपण दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये 35+ अमेनिटीज आहेत। नीट आहे का? 30,000 स्क्वेअर फीटच्या अमेनिटीज दिलेल्या आहेत, 35+ अमेनिटीज आहेत आणि फार चांगला प्रोजेक्ट आहे। म्हणजे गरीबाच्या खिशाला परवडणारा एकदम टॉप प्रीमियम क्लास दुबई थीम बेस आपला हा प्रोजेक्ट आहे। सर काय सांगाल, आपले श्री बिल्डर अँड डेव्हलपर मध्ये तुम्ही काय ऑफर वगैरे पण ठेवले आहेत, त्याबद्दल काय सांगाल? आपण आता इथं असं केलेलं आहे, जो घर बुक करताय त्यांच्यासाठी या 4 दिवसामध्ये डेव्हलपमेंट चार्जेस आपण फ्री करतोय, सोसायटी चार्जेस फ्री करतोय। जर कोणाची जोडी फ्लॅट जर बुकिंग आपली स्पॉट बुकिंग वरती होत आहे तर आपण त्याच्याकरता पार्किंग पण फ्री करत आहे आणि प्रत्येक व्हिजिटरला आपल्याकडून 1.5 लाख रुपयाचे गिफ्ट वाउचर आहेत। हॉटेल्स म्हणजे ट्रॅव्हलिंगचे, बाहेरचे टूरचे वगैरे 1.5 लाख रुपयाचे फिक्स वाउचर आपल्याकडे आहेत। अच्छा, हे जे ऑफर तुम्ही सांगितले हे फक्त एक्झिबिशन पुरते की ह्या नंतरही त्यांना भेटेल? एक्झिबिशनचे 4 दिवस आणि पुढचा 1 आठवडा, म्हणजे साधारण 15 तारखेपर्यंत आपले ऑफर व्हॅलिड राहतील सर्व ठिकाणी। तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे असेल तर कोणाला समजा इंटरेस्ट असेल याच्यामध्ये तर कसं करतील? तुमचा काय ऑफिसचा ऍड्रेस, काय नंबर? कंपनीचे नंबर तुमच्याकडे मी स्क्रीनवरती शेअर करतो, मी नंबर त्याच्या थ्रू माझ्यापर्यंत पोहोचू शकता डायरेक्टली। माझाही नंबर देतो 9594902005। बस, कुणाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करायचं डायरेक्ट कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता, काही विषय नाही। प्रत्येकाने ते व्हिजिट करा, घर घ्या न घ्या, पण विषय असा आहे की या ठिकाणी तुम्हाला सर्व बिल्डर एका ठिकाणी भेटतील, एका बिल्डरचे बरेच प्रोजेक्ट ह्या तुम्हाला एका ठिकाणी भेटतील। डिफरन्स लोकेशन, डिफरन्स रेट तुम्हाला सर्व इथे समजतील पूर्णपणे आणि अवश्य भेट द्या। तुमच्या स्वप्नातलं घर इथे जरूर पूर्णपणे 100% पूर्ण होईल। तर हे होते आपले सोबत अमोल जरे सर, ज्यांनी सांगितलं की तुम्हाला जर तुमच्या स्वप्नातलं घर पाहिजे असेल तर अजून 1 दिवस बाकी आहे। तर इकडे येऊन एक्झिबिशन मध्ये श्री बिल्डर अँड डेव्हलपर मध्ये येऊन व्हिजिट करा। तुमच्या स्वप्नातलं घर नक्की इकडे तुम्हाला भेटून जाईल।